नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे। प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ केलाय। मखमलाबाद येथील राम मंदिरात प्रचाराचे नारळ फोडण्यात आले। प्रभाग क्रमांक 6 मधून मनीष उर्फ शंभू, सुनील बागुल, रोहिणी बापू पिंगळे, वाळू विश्वनाथ काकड आणि चित्रा जगन्नाथ तांदळे हे चारही उमेदवार रिंगणात उतरले। राम मंदिरात दर्शन घेऊन आणि नारळ फोडून त्यांनी प्रचाराला प्रारंभ केलाय। यावेळी त्यांच्या समर्थकांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचाराच्या सुरुवातीपासूनच प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा तसेच महिलांसाठी व युवकांसाठी विशेष उपक्रम राबवण्याचे आश्वासन उमेदवारांकडून दिले जात आहे। घराघरात जाऊन थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर चारही उमेदवारांचा भर असल्याचे दिसून येते। प्रभाग क्रमांक 6 मधील ही निवडणूक देखील चुरशीची ठरण्याची शक्यता असून येत्या काळात प्रचार अधिक गती घेणार आहे। नागरिक विकासाभिमुख आणि विश्वासार्ह नेतृत्वाला संधी देण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजले आणि राजकारणात आता सध्या वेग आला आहे। सर्वच प्रभागांमध्ये आता प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये। आपल्यासोबत याच प्रभागातील चारही उमेदवार आहेत, तर आपण त्या उमेदवारांकडून जाणून घेऊया की त्यांचं पुढील नियोजन कसं असणार आहे। जे पण आपल्या नागरिकांच्या समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेल। आपल्या जे प्रभागात प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळे जनतेची काय हे ते समस्या सोडवण्याचं हे करेल। मी चित्रा जगन्नाथ तांदळे, प्रभाग क्रमांक 6 मधून अनुसूचित जमाती महिला राखीव मधून मी उमेदवारी करते आहे। सर्वप्रथम आपल्या भारतीय जनता पार्टीचं आपलं जे पॅनल आहे ते कमळाच्या निशाणीवर निवडून येण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि गावकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवू। त्याशिवाय त्याच्यानंतर मग प्रभागाचं जे काही आपलं विकासाकडे वाटचाल म्हणा किंवा आपण जे कचरामुक्त नाशिक जी हे आहे ते आपल्या प्रभागामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू। प्रभाग क्रमांक 6च्या वतीनं मी मनीष शंभू, सुनील बागुल व इतर आमचे 3 सदस्य हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी जाहीरपणे करताय। तर आपण जर बघितलं असाल मखमलाबाद गाव ते रामवाडी परिसर हा अतिशय मोठा प्रभाग आमचा असून आज मखमलाबाद गाव या ठिकाणी हनुमंत रायाच्या चरणी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आज करण्यात आला। त्याचप्रमाणे जे जनतेचा आशीर्वाद, जे जनतेचा विश्वास आहे, आम्ही निश्चितपणे तो सार्थ ठरवू आणि निश्चितपणे अजून चांगलं काम करण्याची संधी भेटेल। धन्यवाद। कसा ओबीसी मधून मी वाळू विश्वनाथ काकड उमेदवारी करतोय आणि माझ्यावर आमचे 3 सहकारी आम्ही सर्व एकत्र राहून पॅनल पूर्ण निवडून आणू आणि भविष्यात चांगले कामं करू। नक्कीच आता आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 6 मधील चारही उमेदवार होते। त्यांनी त्यांचे पुढील नियोजन सांगितले आहे आणि प्रभागाचा कसा विकास करणार आहे तेही सांगितले आहे आणि आपल्याला ज्या उमेदवारांनी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज। प्रभाग क्रमांक 6 आत्ताच मखमलाबाद गावातील मारुती मंदिरामध्ये प्रचाराचं नारळ फोडण्यात आलं। या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या प्रसंगी या गावातील जेवढेही प्रतिष्ठित लोक असतील, सर्व समाजाचे लोक असतील, प्रत्येकाने हिरेहिरेने भाग घेतला आणि प्रत्येक जण उत्साहामध्ये या वातावरणामध्ये सर्वजणांनी नारळ फोडण्याचा कार्यक्रम आता झालेला आहे आणि याच्यानंतर प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आताच 2 मिनिटांपूर्वी चारही उमेदवारांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। निश्चितच आम्हाला खात्री की पॅनल हा एक चांगल्या पद्धतीचा याचा समतोल झालेला आहे आणि सर्व समाजवाचक सर्व समाजाला यामध्ये एकत्र केलेला आहे। असा हा एक चांगला भारतीय जनता पार्टीचा पॅनल तयार झालेला असून निश्चितच आम्हाला चारही उमेदवार आमचे निवडून येतील। पूर्ण या प्रभागामध्ये सर्वीकडे कमळ हे फुलेल अशा पद्धतीची आशा बाळगतो। उरलं रामवाडी, हनुमानवाडी हा जो परिसर आहे, या परिसरातील जेवढेही लोक आहेत हे एकनिष्ठ आहे आणि पॅनल टू पॅनल मतदान करतात। मागील पंचवार्षिकला पण तुम्ही पाहिलं असेल की खालचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ पॅनल टू पॅनल चालतो आणि आम्ही सर्वजण खालून आणि वरून एकत्र ताकद करून
हे चारही उमेदवार निवडून येतील अशी निश्चित खात्री आहे आणि इथं उपकरणांना मी शुभेच्छा देतो, उमेदवारांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.